टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काल रात्रीपासून नाशिकमध्ये संततधार पावसानं हजेरी लावलेली आहे। खास करून नाशिकच्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं जोर पकडला आहे। परिणामी आज सकाळपासून गंगापूर धरणातून देखील पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। खरं तर राज्यातल्या इतर मोठ्या शहरांमध्ये एकीकडे पावसानं धुमाकूळ घातलेला असताना नाशिकमध्ये मात्र पावसाचा पत्ता नव्हता। काल रात्रीपासून पावसानं नाशिकमध्ये हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। पावसाची संततधार सध्या नाशिकमध्ये बघायला मिळते आहे आणि गंगापूर धरण जे राज्यातलं एकमेव मातीचं धरण आहे त्या ठिकाणी पाण्याची पातळी ही मेंटेन ठेवावी लागते। त्यामुळे गंगापूर धरणातनं सध्या मितीला 500 क्युसेक आणि त्यानंतर 1,500 क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाणार आहे। गंगापूर धरणातनं एकूणच पाण्याचा विसर्ग होणार असल्या कारणाने नाशिकच्या गोदाघाट रामकुंड परिसराला हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांनी इथल्या दुकानदारांनी जवळ जाऊ नये पाण्याच्या अशा पद्धतीच्या सूचना आहेत। त्यासोबतच प्रशासनाला अशा पद्धतीच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत की आजचा जो नाशिकचा आठवडे बाजार असतो बुधवारचा तो देखील या ठिकाणी रद्द करावा। यासोबतच जे भाविक नाशिकमध्ये बाहेरून येतील त्यांना आपल्या गाड्या ज्या आहेत त्या गोदाघाट परिसरात लावण्यास मज्जाव करावा अशा सूचना देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे सगळ्या यंत्रणा नाशिकमध्ये अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।